नमनाची सुरुवात होते गणेश पूजनानं गण दर्शनेनं सविनय सादर करत आहोत। गण दर्शना संदर्भ गणेश पुराण कथा संकलन लोकशाहीर पिंटा भालेकर विषय शेष नागाचं गर्वहरण शेष नागाचं गर्वहरण शेष नागाचं गर्वहरण क्या बात है शिवशंकराच्या गळ्यातील काही असणारा शेषनाग समुद्र मंथनाच्या वेळी मेरू पर्वतानं समुद्र घुसळला गेला। त्या वेळेला शेष नागाचं मस्तकावरती धरलं आणि त्या शेष नागानं विष ओघून समुद्र विषमय केला। शेषास गर्व झाला आणि अखंड ब्रह्मांडाचा अधिपती होण्यासाठी शेष असूसला गेला। गणेश पुराणातील ही कथा मी आपल्या समोर सादर करत आहोत। शेष नागाचे गर्वहरण कथा संकलन लोकशाहीर पिंटा भालेकर संदर्भ पुरावा गणेश पुराण। कैलासावर देवादिदेव महादेव समाधीस्थ बसले होते, परंतु त्यांच्या गळ्यात शेष नव्हता। ही बातमी देवर्षी नारदांना समजली आणि देवर्षी नारद कैलासावर दाखल झाले। इथूनच कथानाट्याची सुरुवात शेष नागाचं गर्वहरण। त्रिनेत्रधारी अर्धचंद्रभाळी जटा गंगाधारी व्याघ्र चर्मासने शिळा देव कैलासावर बैसला उमा पार्वती संदेश बैसला उमा पार्वती संदेश हर शंभो महादेवा हर हर शंभो महादेवा हर शंभो महादेवा। सर्वांना
मुनिवर्य अचानक कैलास पर्वतावर भ्रमण केला. कोणती शिववार्ता घेऊन आला हा? सागर मंथनचवी देव आणि दानव यांनी समुद्रातून अमृत कळश बाहेर काढले. त्यावेळी समुद्राच्या तळाशी शेषनाग त्याचे प्राण वाचवले. प्रभू समुद्रामध्ये विसरले. ते आपण आपल्याकडचं विनाश लागला. परंतु काय बोलायचं ते स्पष्ट बोला. थोड्या बोलून आपण आम्हाला नेमके काय शिक्षा पाहता? प्रभू त्रैलोक्यपती तर आपण आणि आम्ही आपण पाहिलं म्हणणार. परंतु आपल्या जाती शेषनागाचे कुठं दिसत नाही. नारायण नारायण बसलो असता शेषनाग कैलास पर्वत सोडून तिथे भ्रमण करत असावे. परंतु शेषनागाबद्दल प्रश्नाचं विधान का बरे करता? शेषनाग तुम्हाला भेटू येते का? कुठाचा नागराज शेषनागाला त्याच्या स्थानाचा फार गर्व झालाय प्रभू. आणि प्रभू तो सर्वत्र हा नारायण एवढी मोठी घमेंडी त्याला तर पाहूया त्याला. ठीक आहे. युगे युगे विटेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा. युगे युगे विटेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा. उभाळी चंद्रकिरा शोभे सावळा. उभाळी चंद्रकिरा शोभे विठू सावळा. विठला विठला विठला. माय बाप झाली नाही भेट भरला. आळवी तो आकाशाने जीव वेळावरला. आळवी तो आकाशाने जीव वेळावरला. आळवी तो आकाशाने जीव वेळावरला. माय बाप झाली नाही भेट भरला. आळवी तो आकाशाने जीव वेळावरला. विठला विठला विठला. युगे युगे विटेवरी उभा रघुमाईचा वल्लभा. युगे युगे विटेवरी उभा रघुमाईचा वल्लभा. अशा तऱ्हेनं देवर्षी नारदाने शिवशंकर महादेवाला वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्याच वेळेला शिवशंकराच्या गळ्यातील ताईत असणारा शेष आपल्या नागनागिनींच्या नृत्यामध्ये दंगला होता. या त्रैलोक्याचा अधिपती होण्यासाठी शेषनाग पाताळात बसला. नागनागिनींच्या नृत्यामध्ये शेष दंगून गेला. नागिनीने नृत्याचा ठेका धरला आणि अवघं पाताळ नृत्यमय झालं. नृत्याने शेष नागाचा दरबार रंगवू लागली. प्रीतीच्या मागे नाही नटोरे.
करू लागली आणि या त्रैलोक याचा अधिपती होण्याची अभिलाषा बाळगून शेष नागिनीच्या नृत्यात रमून गेला. या त्रैलोक याचा अधिपती होण्याच्या अभिलाषेनं तनुष पवार वैष्णवात माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला रे माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला रे माय बाबा विठ्ठला
राजे आपण शिवशंकरच्या घरात असूनही आपली पूजाचा नव्हता देव महादेवाच्या आराधना होते. नारायण नारायण त्या महादेवाचा त्याग करून आमच्या स्वतःचा राज्य निर्माण केले. हा दरबार भाऊ हे राज्य भाऊ आपल्याला त्याची कल्पना आलीच असेल. तेव्हा पुढे या सर्व भक्तांना आम्ही स्वतः आशीर्वाद देणार आहोत. आमच्या मुळे पृथ्वी आहे. नारायणाने नाव घेऊन नागराजाचा अपमान केले. तो सुद्धा यापुढे नागराजाचा जप केला पाहिजे. नाही तर तुला तुम्ही सांगा आपल्या नावाचा जय जय करण्यासाठी आपल्याला पृथ्वी पाताळ हे सर्व जिंकून घ्यावे लागेल तरच आपल्या नावाचा जय जय करू शकतो. सर्वजण जीवदावला हरून दारात बघा खाव. यावर सोपा उपाय राजे यावर सोपा उपाय म्हणजे आपण देवांवर सॉरी करा त्यांना आपले दास बनवा तरच आपल्या नावाचा जय जय करू शकतो. तुमच्या गोड आवाज हा दरबार मग ते मुला करून बघा. ठीक आहे. या भुवरी शेषास नेमकं काय करावं हे समजावून सांगितलं आणि त्याच वेळेला या त्रैलोक्याचा अधिपती होण्यासाठी शेष अमरावतीवर चाल करून निघाला.
ही बातमी देण्यासाठी देवर्षी नारद अमरावतीवर दाखल झाले. नारायण नारायण आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव प्रणाम इंद्रदेव. नारायण नारायण. या नारद मुनी या. आज इंद्र दरबारी कसे काय येणे केले? प्रभू, त्या शेषनागाला त्याच्या स्थानाचा फार गर्व झाला प्रभू. आणि प्रभू तो सर्वत्र हातर पेलवते. आणि प्रभू तो इथवर येत आहे. ठीक आहे मुनिवर्य, येतो मी त्याचा समाचार. ठीक आहे प्रभू, येतो मी. नारायण. त्रैलोक्याधिपती होण्यासाठी शेष तुझ्या अमरावतीवर चालून येतोय. सांभाळ तुझी अमरावती. देवाना अभ्यास झालेला शेष देवाना युद्धाचं आव्हान करू. आणि अमरावतीवर देवांचा राजा इंद्र आणि या सृष्टीचा विधाता आणि समोर वावगा शेष असं घनघोर युद्ध सुरू झालं. या त्रैलोक्याचा अधिपती होण्यासाठी देशाचा फळा उडाला आणि देवांवर तुफान पडला. दोन्ही बाजूनी मारा होऊ लागला. त्रैलोक्याचा अधिपती होण्यासाठी असलेला शेष आणि दुसऱ्या बाजूला देवांचं चित्र वाचवण्यासाठी देवांचा राजा इंद्र युद्ध सुरू झालं. राव वारला आणि शेष शोकू लागला. राजा इंद्र शेषाची पराकाष्ठा करू लागला.
त्याचा पराक्रम पाहून देव मात्र आपलं स्थान होण्यासाठी प्रयत्न करू लागले पाहिजे. गणेश पुराणातील एक कथा एक नागाचे गणवार एक नाविक पूर्ण कथानक नागाचे गणवार अमरावतीवर सुपर युद्ध सुरू झालं. एका बाजूला या त्रैलोक्याचा अधिपती होण्यासाठी असुरता होता आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मांड वाचवण्यासाठी देव प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. या त्रैलोक्याचा आणि शेषाच्या शक्ती सामर्थ्यासमोर देव हतबल झाले. देवाने रणयुद्ध सोडलं. जिल्ह्याला शेष देवांचा पाठलाग करू लागला. देवानो म्हणा या त्रैलोक्याचा अधिपती होण्यासाठी असंच नाही. या त्रैलोक्याचा अधिपती होणार आहे हा शेष. हे देवेंद्र काही दिशा ज्या दिशेने वाटते त्या दिशेने सुरू झाले. त्याच्या एक नाविन्यपूर्ण कथानक आपल्या सेवेत देवादिदेव महादेवा, आपल्या गळ्यातील शेष नागाला त्याच्या स्थानाचा फार मोठा गर्व झाला आहे. त्याने आम्हा देवांना युद्धात पराभूत केला आहे. त्याच्यावर तुम्हीच मार्ग सांगा देवा, तुम्हीच मार्ग सांगा. देव हो, माझ्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेला तो शेष, त्याचं गर्वहरण आमच्या हाती नसून आपण गौरीचं श्री गजानन यांचं चिंतन करावं हेच विधीचे विधान आहे. सर्व देव देवतांना महादेवांचा साष्टांग नमस्कार.
देवांच्या भेटी सारा माझा नाटक पिवळा पितांबर आता गरुडावरती अरुण झाला माझा गरुडावरती अरुण होऊन देवांच्या भेटी झाले घडणार देवांच्या भेटी झाले घडणार अखंड त्रैलोक्याचा अधिपती या विश्वाचा निर्माता लाडका गणराया देवांच्या हाती धावून आले गणराज गरुडावरती अरुण होऊन देवांच्या भेटी देव हो माझं चिंतन का बरं करावं कोणतं बरं संकट आपणावर विनायका देवादिदेव महादेव त्यांच्या गळ्यातील शेष नागाला त्याच्या खाण्याचा फार मोठा गर्व झालाय त्याने आम्हा देवाला युद्धात पराभूत केलाय त्याच्यात तुम्ही मार्ग सांगा विनायका तुम्ही मार्ग सांगा देव कुठे आहे तो शेषनाग आपण निष्ठा राहा मी घेतो त्या शेषाचा फरक हे शेष नागा त्या त्रैलोक्याचा स्वामी श्री गणराज आपणास युद्धात आव्हान करतो तुझ्या समोर युद्धासाठी उभा आहे विश्वविनायका तुझ्या समोर शेष युद्धासाठी उभा आहे अखंड त्रैलोक्याचा स्वामी श्री गणराज आपला हजारो नाग गणांसह तुझ्या समोर युद्धासाठी उभा आहे या त्रैलोक्याचा अधिपती मनांचा हा विचारी नाग आपलं उग्र रूप धारण केलं शेषानं त्रैलोक्याचा गडावरती आक्रमण करून येऊ लागला माझा प्रतिका महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेला शिवज आहे तुझ्या युद्धाचा मान स्वीकारून हा शेष तुझ्यावर चालून येतोय तुझ्या युद्धाचा मान स्वीकारून हा शेष तुझ्यावर चालून येतोय श्री गणेश शेष नागामध्ये युद्ध सुरू झालं पाहिजे एक सर्वसामान्य शिवगण श्री गणरायाबरोबर युद्ध सुरू लागलं हे गणेशा तुझा प्रत्येक देव माझ्या युद्धात पराभूत माझ्या समोर हे रणयुद्ध सोड
हे नागेश्वर, हे नागराजा, आज तुम्हाला शरण आला. खऱ्या अर्थानं तुझं गर्व हरण झालं म्हणून तुला माझी ओळख पटली. तुझा पराक्रम पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. हे नागेश्वरा, तुला हवा तो वर मागून घे. महादेवाने जर तुझा त्याग केला तरी तू मला शरण आला आणि म्हणून मी तुला असं वरदान देतो की नागराजा, हे शेष नागर, त्यापुढे माझे सारे भक्तगण माझ्या समेत तुझी पूजा अर्चा करतील. शेष नागा, यापुढे तू या गणरायाच्या उदरा होती राहा, उदरा होती राहा, उदरा होती राहा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. माझ्या माय बाप रसिक प्रेक्षकांनी कलावंताच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. तूच सारथी देवाया जीवन रथाचा, तूच दोर देवा या पतंगाचा. तूच चालविसी देवा श्वास या जीवाचा, तूच चालविसी देवा श्वास या जीवाचा. अन तुझ ठाई युगम सारा या कला गुणांचा. विद्येचा दाता देवा तू कलेचा मालक, विद्येचा दाता देवा तू कलेचा मालक. अन दुःखांचा नाशक देवा, हे देवा तू विघ्न विनायक. दुःखांचा नाशक देवा तू विघ्न विनायक. अन सुखाचा गर देवा, देवा तू भक्तांचा चाकर. आती गयोनी
पुष्पांच्या माळा पूजुया गौरी गणेशाला हाती घेऊनी 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 पुष्पांच्या माळा पूजुया गौरी गणराया माझा तुई तुई नाचे 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 सारे गणपतीचा पेटी माझे गणराया माझा तलावत नाचे गणराया माझा तलावत नाचे गणराया माझा तलावत नाचे सारे गणपतीचा पेटी माझे गणराया माझा तलावत नाचे पूजुया गौरी गणेशाला हाती घेऊनी पुष्पांच्या माळा पूजुया गौरी गणेशाला हाती घेऊनी पुष्पांच्या माळा पूजुया गौरी गणेशाला श्री गणा प्रार्थना तया साध्या वेळेला भूतलावर अत्याचार झाले, त्याच्या वेळेला धर्म माजला, त्या वेळेला शहिराच्या टपावर थाप मारली आणि लोक प्रबोधनासाठी पहिल्या व्यासपीठावरती जो उभा राहिला तो मायबाप शाहीर होता. आज आपण पाहतो की रस्ती महिलांवर अत्याचार होतात, अगदी स्त्री सुरक्षित नाही. 16व्या शतकात यवनांचं साम्राज्य वाढलं, हिंदू स्त्रियांवर अत्याचार झाले, बलात्कार झाले. त्याच वेळेला
महासाहेब जगदंबेच्या आशीर्वादानं शहाजीराजाने जिजाऊपटी शिवशंभूचा अंश जन्मास आला त्यावेळेला संतांनी सगळं घातलं भगवंतानं अवतार घेतला आज कलियुगामध्ये 19व्या-20व्या शतकाकडे आपण जात असताना मायबाप पुन्हा भगवंतानं येणं गरजेचं आहे कारण माझी माय माऊली सुरक्षित नाही आणि म्हणून या कलावंताकडून या देवतेला साकडं हे करुणा गीत गातोय लक्षात द्या श्री गणा